नमस्कार, मी किरण. माझे विश्व माझ्या घरामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवरती पंजाबी स्टाईलने छोले भटुरे. आता आपण भटुऱ्यांची तयारी करून घेऊया. त्यासाठी घेतला आहे मैदा, त्यात अर्धी वाटी रवा, मग 2 चम्मच पिठी साखर आणि चवीपुरतं मीठ, 1 इनोचं पॅकेट आणि अर्धी वाटी घेतली आहे दही. त्यात 2 चम्मच इतकं तेल टाकून घेणार आहोत. बघू शकता पिठात सगळं मिक्स करून घेऊ. आता त्यात पाणी टाकून मऊसूत पीठ भिजवून घेणार आहोत. आता आपण त्यात 2 चम्मच तेल टाकून पिठाला 2 तास रेस्टसाठी ठेवून देऊया. चला आता आपण छोले बनवण्याची तयारी करूया. बघू शकता तुम्ही भिजवलेले छोले घेतले आहे. कुकरमध्ये पाणी टाकून घेऊ. त्याचबरोबर लसूण ठेचून घेतला आहे. मग एक सुती कपडा घेतला आहे. त्यात 2 चमचे चहा पावडर, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 मिरे, 4 ते 5 लवंग, त्याचबरोबर अर्धा चम्मच शहाजिरा, 2 वेलची, त्याचबरोबर 1 स्टारफूल, 1 मोठी वेलची आणि क्रश केलेला लसूण घातला आहे. आता आपण त्या कपड्यामध्ये खडी मसाले टाकून घट्ट गाठ बांधून घेणार आहोत. मग ती पोटली आपण छोलेमध्ये टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ. आता आपण कुकरचं झाकण लावून छोल्यांना शिजवण्यासाठी ठेवून देऊ. त्याचबरोबर आपण दुसऱ्या गॅसवरती पॅन तापायला ठेवला आहे. बघू शकता पॅन तापलेला आहे. त्यात आता 2 चम्मच धने टाकलेले आहे, 2 चम्मच शहाजिरे, स्टारफूल, मग 1 मोठी विलायची टाकली आहे, 2 हिरवी वेलची, त्याचबरोबर 2 तुकडे दालचिनी, 7 ते 8 लवंग, अर्धा चम्मच मिरे, 2 तेजपान. आता या खडी मसाल्यांना मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटं परतून घेऊ. तर आता तुम्ही बघू शकता कुकरची शिट्टी पण झालेली आहे. आता आपण लसूण आणि अद्रक खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहोत. बघू शकता आपला खडी मसाला आता थंड झालेला आहे. आता आपण त्याची मिक्सरला पावडर करून घेऊया. पावडर करून घेतलेली आहे. तर आता कांदा पण फाईन चॉप करून घेतलाय. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये आपले छोले छान शिजून तयार होतात. आता आपण कुकरचं झाकण खोलूया. कुकरमधून पोटली आपण काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही आपले छोले आता मस्त शिजलेले आहे आणि कलर पण खूप अप्रतिम आलेला आहे. तर आता आपण कढई ठेवली गॅसवर. त्यात थोडं तेल घालूया. त्यात 1 तेजपत्ता तोडून तेलात टाकून घेऊया. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकूया. कांदा सॉफ्ट होण्यासाठी त्यात मीठ घालून घेऊया. मग अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे. आपण आता आपले छोले गाळणीने गाळून घेणार आहोत. त्याचबरोबर तेलात आपण धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत. मसाले छान तेलात परतले की मग त्यात टोमॅटो प्युरी टाकली आहे. आता टोमॅटो प्युरी तेलात 4 ते 5 मिनिटं परतून घेऊ. बघू शकता तुम्ही आता मसाल्याला तेल सुटले आहे. आता आपण पॅनमध्ये थोडी कस्तुरी मेथी गरम करून घेऊ. त्याने टेस्ट एकदम अप्रतिम लागते. आता परतलेल्या मसाल्यांना आपण 2 चमचे छोले टाकून त्यात चमच्याने मॅश करून घेऊया. त्याने आपल्या छोलेची ग्रेव्ही छान दाटसर होते. मग आपण उरलेले छोले घालून घेऊ. त्यात दळलेला छोले मसाला घालू 1 चम्मच.
त्याचबरोबर 1 चम्मच आमचूर पावडर घालूया। आता छोले आणि मसाला छान एकजीव करून घेऊया। मग त्यात गरजेनुसार छोले बॉईल केलेले पाणी टाकून घेऊ। मग कढईला झाकण लावून 10 ते 15 मिनिटं छोले एकजीव होण्यासाठी ठेवून देऊया। चला आपण आता आपले छोले एकदा चेक करून घेऊ। बघू शकता छोले छान एकजीव झाले आहे। त्यात आता कस्तुरी मेथी हातावर थोडीशी रफ करून टाकूया। आणि हो, तुम्ही बाहेरचा मसाला न वापरता घरच्या घरी मस्त टेस्टी छोले बनवून तयार करू शकता। तर अशा प्रकारे आपले छोले बनवून रेडी झाले आहे। आता आपण भटुरे फ्राय करायला घेऊया। आता कढईत तेल तापेपर्यंत आपण आपल्या छोल्यांना फायनल टच देऊ, म्हणजे आपण एक तडका देणार आहोत। पहिले आपण त्यात अद्रकचे लच्छे टाकूया। मग तडका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात चॉप केलेला लसूण आणि लाल सुकी मिरची घेतली आहे। मग तडका तयार झाला की मग आपण आपल्या छोल्यावर टाकून घेऊ। त्याचबरोबर गार्निशिंगसाठी थोडा चॉप केलेला कोथिंबीर टाकत आहे। आता आपण बघू शकता आपलं भटुऱ्याचं पीठ किती छान सेट झालं आहे। आता त्याचा आपण एक उंडा घेऊ। त्याला छान गोल करून पोळपाटावर लाटून घेऊ। आणि अलगद दोघी हातांनी उचलून तेलात टाकून घेऊ। बघू शकता तुम्ही आपला भटुरा तेलात जाऊन कसा टम्म फुगलेला आहे। आता आपली थाळी बघून आलं की नाही तोंडाला पाणी। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।